सगळे तत्पूर्वी आम्हाला नेहमी सहकार्य करणारे निकेतनजी कोळटरकर यांना सन्मानपूर्वक विनंती असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. निकेतनजी कोळटरकर संदीपजी वनखर यांना विनंती असेल की निकेतन कोळटरकर यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आम्हाला नेहमी सहकार्य करत असताना हे निकेतन कोळटरकर यांच्याकडून आम्हाला या सामने भरवताना आम्हाला खूप सहकार्य लाभलं. तेच हे निकेतन कोळटरकरजी. खरं सांगायचं म्हटलं तर प्रथम क्रमांकाचं चषक आणि द्वितीय क्रमांकाचं चषक ज्यांच्याकडून आम्हाला हे प्राप्त झाले तेच हे निकेतन कोळटरकर. त्यांचा आम्ही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्याचप्रमाणे या चषकानंतर जी सामनावीर मालिकावीरचं जे प्राइज आहे किंवा मालिकावीर चषक आहे ते आहे सायकल. हे सायकल आम्हाला मिळाली जिगरी यारी ग्रुप कडून. या जिगरी यारी ग्रुपला सुद्धा आम्ही जयगणेश क्रिकेट संघाकडून विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान घेण्यासाठी समालोचक कक्षाकडे यायचं आहे. जिगरी यारी ग्रुप मध्ये सर्व सदस्य यांना विनंती करतो की तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचं आहे. तुम्ही जर ग्रुप मध्ये असाल तर आम्हाला योग्य वाटेल. विष्णूजी नाटेकर यांना विनंती करतो की त्यांचा हा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण सकाळपासून एक बुलंद आवाज ज्यांच्या तोंडातून ऐकला ते जयगणेश नाटेकर यांना सुद्धा सन्मानपूर्वक विनंती असेल की तुम्ही सुद्धा समालोचन कक्षाकडे येऊन असं नसतं व्हायचं आहे. जिगरी यारीचा सन्मान होतोय. मित्रांनो टाळ्या वाजवायचा. आमच्या जयगणेश संघासाठी नेहमीच ते सहकार्य करत असतात. हाच जिगरी यारी ग्रुप. यानंतर वेल्लूर ग्रामचे सदस्य मारुतीजी रोहिलकर यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. यानंतर आपण सन्मान करतोय वेल्लूर ग्रामपंचायतचे सदस्य प्राजक्तताई जांभरकर यांचा सन्मान मी गावचे प्रमुख नागरिक दिव्याताई वनकर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. प्राजक्तताई जांभरकर यांचा सत्कार झालाय. त्यानंतर मी या गावचे प्रथम नागरिक दिव्याताई वनकर यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी नामदेवजी वनकर यांना विनंती करतो की यांचा सरपंच मॅडम यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर विठ्ठलवाडीतील सुदामजी कोळटरकर यांचा सत्कार मी आशिष दाभोळकर यांना विनंती करतो की सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आपण लवकरच सत्कार समारंभ आटपून आपण जाणार आहोत बक्षीस वितरण समारंभाकडे. तत्पूर्वी आम्ही आमच्या या
आमच्या या कार्यक्रमासाठी आमच्या या सामन्यासाठी जे नेहमीच मदत करत असतात ते त्यांचं एक नेहमीच वाक्य आहे की तुम्ही आहात ना पुढे, तुमच्या मागे आम्ही आहोत. मग जे काही आयोजन असेल, जे काही कार्यक्रम असेल, या कार्यक्रमासाठी ते नक्कीच आम्हाला मदत करत असतात. त्यानंतर सुदर्शनजी जांभरकर यांचा सत्कार, अमोलजी वांगणकर यांना विनंती असेल की त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. जयरथ रोहिलकर वाडीतील एक त्यांचा सत्कार करतील आशिष दाभोलकर यांना त्यांना विनंती असेल की जयरथ रोहिलकर यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर असतील आपल्या मोहल्ल्यातील अजितजी मणियार यांचा सत्कार मी प्रमोदजी वनकर यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या सामन्यासाठी यानंतर सत्कार होईल संजयजी तोडकरी यांना निलेश जी दाभोलकर यांना विनंती असेल की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर दिलावर महालदार यांचा सत्कार मी भूपेश आरसकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन दिलावर महालदार यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सत्कार होईल जीवनजी जांभरकर यांचा सत्कार मी अनिरुद्ध दाभोलकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. यानंतर आपण ज्या सकाळपासून ज्यांचा बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय, त्याच्या तोंडातून हा सुमधुर आवाज आपल्याला पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय, तेच आमचे जय गणेशजी नाटेकर यांचा सत्कार मी अनिरुद्ध दाभोलकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. यानंतर असतील निलेशजी दाभोलकर यांचा सत्कार नाशिकजी वांगणकर यांना विनंती करतो की तुम्ही सन्मान चिन्ह देऊन निलेशजी दाभोलकर यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. तर जे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते, सलग 3 दिवस लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते, ते धातकर इव्हेंट्स यांचे हर्षल धातकर यांचा सत्कार मी सागर वनकर यांना विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे.
यानंतर आपल्या गावचे पोलीस पाटील अमोलजी वांगणकर यांचा सत्कार चेतनजी वणकर यांना विनंती असेल की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांना सत्कार करायचा आहे. यानंतर आपल्या नवानगर गावचा संघ जो टायटन्स ग्रुप आहे, ज्याने आपल्या नवानगर गावाचं नाव साता समुद्रापर्यंत घेऊन गेले, तर त्याचं टायटन्स ग्रुप या ग्रुपमधील एक कोणी सदस्य, त्यांच्या सदस्याचा सत्कार मी सिद्धार्थ वनकर यांना विनंती असेल की टायटन्स ग्रुपच्या या ग्रुपचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सत्कार असेल आमच्या वनखरवाडीचे पाटील संदीपजी वनकर यांचा सत्कार अरविंदजी भोसले यांना विनंती असेल की त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. यानंतर रोहिलकरवाडीचे पाटील नारायणजी रोहिलकर यांचा सुद्धा सत्कार आम्ही जयगंज क्रिकेट संघाकडून करतोय. समीरजी वनकर यांना विनंती असेल की त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कोणीही रोहिलकरवाडीतील कोणीही एक सदस्य येऊन त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. रोहिलकरवाडीतील पाटील नारायणजी रोहिलकर यांचा सत्कार करतात. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्या सत्कारासाठी. त्यानंतर विठ्ठलवाडीतील पाटील शंकरजी कोळथरकर यांचा सत्कार मी सागरजी वणकर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कोणीही विठ्ठलवाडीतील एक सदस्य येऊन त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. गणेश कोळतरकर कुठे असतील, त्यांनी ते समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तसेच या समालोचन कक्षामध्ये सलग 3 दिवस आम्हाला प्रोत्साहन करणारे विठ्ठलवाडीतील एक प्रमुख नागरिक विष्णूजी नाटेकर यांचा सत्कार मी सचिनजी जांभारकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन विष्णूजी नाटेकर यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर या सामन्यासाठी खरं तर या 45 डिग्री मध्ये जे पंच म्हणून उभे राहिले, कसलीही चिंता न करता, कसलीही घामाचा विचार न करता किंवा उन्हाचा विचार न करता जे पंच म्हणून काम करत राहिले, त्यांचा सुद्धा सत्कार करणे आमचं महत्भाग्य आम्ही समजतो. या पंचामध्ये शुभमजी जांभारकर त्यांचा सत्कार प्रमोदजी वनकर यांना त्यांना विनंती असेल की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. लवकर यायचं आहे. शुभमजी जांभारकर सलग 3 दिवस पंच म्हणून काम पाहत होते, तेच शुभमजी जांभारकर. त्यानंतर असलेल्या सागरजी वनकर यांना सुद्धा विनंती असेल, त्यांनी सुद्धा समाज कक्षाकडे यायचं आहे. प्रवीण हरसकर यांना विनंती असेल की सागरजी वनकर यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर भूपेश हरसकर यांचा सत्कार होईल. अभि जाधव यांना विनंती असेल की भूपेश हरसकर यांचा सत्कार अभि जाधवने सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करायचा आहे.
त्यानंतर रतेश्वर भोसले यांचा सुद्धा सत्कार इथे होईल. रतेश्वर भोसले यांचा सत्कार मी गणन जेवणकर यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सलग 3 दिवस हे सामने आपल्याला पाहायला भेटले. हे आयोजन करत असताना जे समोर येत ना म्हणजे प्रत्यक्ष दिसत नाहीत, स्टेजच्या मागून काम करणारे लोक असतात, त्यांचा सुद्धा सत्कार करणे आम्ही आमचं भाग्य समजतो, प्रथम कर्तव्य समजतो. रोशनजी वनकर यांचा सत्कार मी पियुष वेलणकर यांना विनंती असेल की रोशनजी वनकर यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. यानंतर सत्कार असेल विघ्नेशजी वनकर यांचा सत्कार विशालजी दाभोलकर यांना विनंती असेल की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर आमचे माजी खेळाडू सिद्धार्थजी वनकर यांचा सत्कार गणेशजी वनकर यांना विनंती असेल की त्यांनी सिद्धार्थजी वनकर यांचा सत्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सत्कार असेल चेतनजी वनकर, एक जय गणेश संघाचा माजी खेळाडू चेतनजी वनकर यांचा सत्कार शुभम जांभरकर यांना विनंती असेल की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. यानंतर सलग 3 दिवस स्कोरर म्हणून काम करणारे आमचे तन्मयजी भोसले यांचा सुद्धा सत्कार होईल. यांचा सत्कार मी आशिषजी दाभोलकर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर नाशिकची वायंगणकर यांचा सत्कार समीर जीवनकर यांना विनंती असेल की नाशिक वायंगणकर यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सत्कार असेल अनिरुद्धजी दाभोलकर, सलग 3 दिवस या 45 डिग्री मध्ये अंपायरचं काम करत राहिले ते म्हणजे अनिरुद्धजी दाभोलकर यांचा सत्कार भूपेशजी हरसकर यांना विनंती आहे की सन्मान चिन्ह देऊन अनिरुद्ध दाभोलकर यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर अनिकेत वनकर हे सुद्धा पंच म्हणून या सलग 3 दिवस पंच म्हणून जे काम पाहत होते तेच अनिकेत वनकर यांचा सत्कार विघ्नेशजी जांभरकर यांना विनंती असेल की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. कळत नकळत कोणाचं जर सत्कार करायचा झाला असेल तर आम्ही जयगणेश क्रिकेट संघाकडून त्यांची माफी मागतो. जयगणेश क्रिकेट संघ नवानगर वनकरवाडी पुरस्कृत नवानगर दाभोळ खाडीपट्टा प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे आणि पर्व दुसरे हॅलो, या 3 दिवसामध्ये जे सामने झाले, जे पार पडले, त्याच्या मागे जे अथक परिश्रम आहेत ते आपण कधी बघितले नाही. आणि ज्या गोष्टी ऑनलाईन असतात, ऑफलाईन असतात, ज्या खूप कष्ट असतात आतमध्ये, जे ग्राउंडवरती काम असतं त्याच्यापेक्षा जे काम असतं की ते एखादा फॉर्म भरणे असू दे, टीम काढणे असू दे, मॅनेजमेंट असू दे, या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे पार पडल्या. ते माझे मित्र राकेशजी भोसले यांचा सुद्धा सत्कार झाला पाहिजेत. तसेच सिद्धेश जांभरकर आणि अमोल वायंगणकर या तिघांचं सुद्धा स्वागत झालं पाहिजेत. मला वाटतं राकेशजी भोसले यांचा सन्मान करतील ते विशाल दाभोलकर. कृपया त्यांनी पॅव्हलियनमध्ये जायचं आहे आणि आपला सत्कार करायचा आहे, सत्कार घ्यायचा आहे. सिद्धार्थ वनकर यांनी सुद्धा पंचांचं काम केलं होतं तर त्यांचं सुद्धा झालंय ना, झालंय. अमोल वायंगणकर झालंय,
ठीक आहे. अजून कोण? सिद्धेश जांभारकर यांचा सत्कार कृपया किरण कृपया त्यांनी घ्यायचा आहे. त्यांचा सत्कार करतील माझे मित्र जय गणेश नाटेकर. कृपया त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. जय गणेश क्रिकेट संघ नवानगर वनकरवाडी पुरस्कृत नवानगर दाबोल खाडीपट्टा प्रीमियर लीग पर्व दुसरे आमचे सगळ्यांचे सत्कार सन्मान जय गणेश टीमने केले. सन्मान सत्कार करणं हे तर सगळीकडे चालू असतं. व्यासपीठावर बसलेले सगळ्यांचे सत्कार, ग्रामस्थांचे, मान्यवरांचे, सगळ्यांचे सत्कार आपण पाहिले. पण ज्यांनी सत्कार केले ते पूर्ण जय गणेश टीम आणि त्यांचे सगळे खेळाडू, स्वयंसेवक आज हे कित्येक दिवस हे सामने भरवण्यासाठी मेहनत करतात, अथक प्रयत्न करतायत. म्हणून आम्हाला हा सन्मान घेण्याचा मान मिळाला. जय गणेश संघ आज कित्येक वर्ष ओव्हरआर्मपासून ते अंडरआर्मपर्यंत खेळतोय, आपलं नाव कमावतोय आणि हळूहळू दाभोळ खाडी प्रीमियर लीगकडे वळताना दुसरं पर्व सुद्धा उत्तम प्रकारे अतिशय आयोजनात्मक त्यांनी सादर केलंय. हा जो सन्मान आहे त्याच्यामध्ये आणखीन एक सामन्यांमध्ये गोष्ट केली ती म्हणजे कोणीही गुटखा खाऊन किंवा कुठलंही व्यसन करून ग्राउंडवरती उतरायचं नाही. एक चांगला संदेश याच्यातून या संघाने दिलाय आणि म्हणून या संघाच्या मेहनतीला, परिश्रमाला माझ्याकडून माझा हा जो सन्मान आहे माझा नसून मी त्या सगळ्यांना देऊ इच्छितो. हा सन्मान त्यांनी स्वीकारावा असं मी जाहीर करतो. खर तर जय गणेश क्रिकेट संघ ज्यांनी ओपन केला, ज्याने हा संघ तयार केला, तेच संदीपजी वनकर आम्हाला एवढा मान देत आहेत. तर त्यांचा आम्ही जय गणेश संघाकडून त्यांचा सुद्धा हार्दिक आभार मानतोय. SRP सेंटर यांचे मालक प्रफुल्ल पोलीस SRP आहेत ते पुणे प्रफुल्ल प्रकाश खडपकड भाटीगावचे यांच्याकडून आम्हाला शुभेच्छा आल्या. तर शुभेच्छा मी तुम्हाला वाचून दाखवतो. नमस्कार. नवानगर दाबोळ खाडीपट्टा प्रीमियर लीग 2026 आयोजन सुंदर केलेलं होतं. त्याचप्रमाणे आपल्या खाडीपट्टीतील खेळाडूंना, विशेषतः खारवी समाजातील खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म आपल्यामार्फत मिळत आहे, त्याबद्दल आपले अभिनंदन. आयोजन उत्तम प्रकारे तसेच आपण आयोजनामध्ये महिला भगिनी सुद्धा समाविष्ट करून घेतलं, ही एक कौतुकाची बाब आहे. अशाच प्रकारे सर्वांच्या सहकार्याने सर्वांना एकत्र करण्याकरता जे आपण योग्य पाऊल संघटनाबाबत उचललेला आहे त्याबद्दल विशेष कौतुक. सर्व खेळाडूंचे अभिनंदन व विशेष आभार. शुभेच्छुक आपला समाज बांधव कैलासवासी प्रकाश शंकर खडपकर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचे ज्येष्ठ पुत्र पोलीस निरीक्षक श्री प्रफुल्ल प्रकाश खडपकर. आम्ही जय गणेश क्रिकेट संघाकडून त्यांचे हार्दिक आभार मानतो. लगेचच आपण वळतोय बक्षीस समारंभाकडे. सर्व लाडक्या क्रीडा रसिकांच्या उपस्थित मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सत्कार समारंभ दिमाखात पार पडला मात्र आणि आता वेळ आली आहे ते सुवर्ण क्षणाची.
त्याची प्रतीक्षा गेल्या 3 दिवसापासून प्रत्येक खेळाडू आणि पाठीरेखा करत आहे. गेले 3 दिवस आपण हे लीग पद्धतीने सामने जे खेळतोय त्याचे आता मात्र बक्षीस वितरणाचा समारंभाकडे आपण वळतोय. मैदान गाजले, चौकार आपल्याला पाहायला भेटले, विस्कटलेले स्टंप सुद्धा आपल्याला पाहायला भेटले. आणि आता ही वेळ आहे ती म्हणजे प्रत्येकाचं सन्मान करण्याचं, त्यांना बक्षीस वितरण करण्याचं. नवानगर दाबोल खाडीपट्टा प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे च्या महाविजेत्यांना आणि गुणवान खेळाडूंचा गौरव करण्याची आताची ही वेळ आहे. पहिलं पारितोषिक असेल ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅप म्हणजे ज्या या पूर्ण लीग मध्ये ज्याने सर्वांना विनंती असेल तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचंय. सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना विनंती असेल तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पहिलं पारितोषिक असेल ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅप म्हणजे या मालिकामध्ये ज्याने सर्वाधिक धावा जमवल्यात त्याला आपण हे ऑरेंज कॅपचं बक्षीस देतो. तर मग वैयक्तिक बक्षिसांना सुरुवात करूया. पहिले बक्षीस आहे ऑरेंज कॅप. स्पर्धेत संपूर्ण धावांचा पाऊस पाडणारा आणि गोलंदाजांचा घाम काढणारा आणि आपल्या फलंदाजीने संघाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचा, स्पर्धेतील सर्वोच्च धावा करण्याचा फलंदाजाला ही ऑरेंज कॅप दिली जाते. आणि मी ही ऑरेंज कॅपचं मानकरी ठरतोय. काय वाटतं मित्रांनो, ऑरेंज कॅपचा मानकरी कोण असेल? आवाज येत नाहीये. पहिलंच पारितोषिक, अजून आपलं खूप पारितोषिक आपल्याला अजून वितरण करायचे आहेत. पहिल्याच पारितोषिक मध्ये आवाज येत नाहीये. किती छान प्रोत्साहन मिळते मित्रांनो ह्या बक्षीस समारंभाला. पहिलंच पारितोषिक असेल ऑरेंज कॅप. सलग 3 दिवस आपल्या हे सामने चालले या लीग मधून. पहिल्या सामन्यापासून या फायनलच्या सामन्यापर्यंत ज्याने 135 धावा जमवल्या तो आहे मिथुन. नामदेव जीवनकर यांना विनंती असेल की त्यांनी हे ऑरेंज कॅपचं पारितोषिक मिथुन याला देऊन त्यांना सन्मानित करायचंय. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो तो मिथुन. जय गणेश संघाकडूनचा आयकॉन. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला भेटते अक्षरशः पहिल्या सामन्यापासून फायनलच्या सामन्यापर्यंत. फायनलच्या सामन्यामध्ये ह्याच जो आहे ज्याने आपल्या या लीग मध्ये 50 धावा जमवल्या, हाफ सेंचुरी त्यांनी केली, तो हा मिथुन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय. धन्यवाद नामदेव जीवनकर. यानंतर असेल पर्पल कॅप. फलंदाजीने धावा केल्या तरी त्यांना रोखण्याचा कसब त्याच्या बोटात असतं, तोच खरा सामन्याचा नूर बदलतो. स्पर्धेत सर्वाधिक जास्त बळी घेणाऱ्या अव्वल गोलंदाजाचा बहुमान म्हणजेच पर्पल कॅप. अचूक टप्पा आणि वेगाच्या जोरावर फलंदाजाच्या दांड्या गुल करणारा पर्पल कॅपचा मानकरी कोण असेल? काय रिस्पॉन्स मिळतोय मित्रांनो. असाच रिस्पॉन्स मला नक्की शेवटच्या ट्रॉफी पर्यंत मिळाला तर मी तुमचे खरोखर आभार मानेन. हे पर्पल कॅपचं जे पारितोषिक आहे ते सन्मानित केलं होतं स्वराज श्याम वरवटकर यांनी. आणि हे पर्पल कॅपचं पारितोषिक जात आहे शरू स्ट्रायकर संघाचा सूरज हरजकर. या लीग मध्ये त्याने 9 विकेट्स घेतल्यात, 9 बळी त्याने घेतल्यात, तोच हा सूरज हरजकर शरू स्ट्रायकरचा. स्वराज वरवटकर यांना विनंती असेल की त्यांनी हे पर्पल कॅपचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. काय गोलंदाजी पाहायला भेटली मित्रांनो. आपल्या एक या हातांच्या बोटावर स्विंग पाहायला भेटला जी त्याच जोरावर तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे, तोच हा सूरज हरजकर. यानंतर असेल क्रिकेट. हा केवळ खरं तर ताकदीचा खेळ नाही तर क्रिकेट हा डोक्याचा सुद्धा खेळ आहे, संयमाचा खेळ आहे. कितीही कठीण परिस्थिती असू दे डोकं शांत ठेवून सहकार्याने धीर देत मैदानावर अचूक रणनीती आखत सर्वोत्कृष्ट नेतृत्व करणारा असतो तो म्हणजे कोण?
एक शांत डोकं ठेवून सहकाऱ्यांना जो धीर देत असतो आणि मैदानावर अचूक रणनीती त्याच्यातून आखून सर्वोत्कृष्ट नेतृत्व करणारा असतो, तो असतो म्हणजे कॅप्टन कूल. आणि हा कॅप्टन कूलचं पारितोषिक ज्यांनी सन्मानित केलंय ते कैलासवासी भिकाजी लक्ष्मण जांभळकर यांच्या स्मरणार्थ कुमार सिद्धेश जांभळकर आणि कॅप्टन कूलचा मानकरी ठरतोय. आवाज कमी झाला. ऋषभ पटेकर हनुमान संघाकडून मॅन फ्रॉम बाटे कॅप्टन कूलचा मानकरी ठरतो ऋषभ पटेकर. किरणजी जांभळकर यांना विनंती असेल की त्यांनी हे पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार पारितोषिक देऊन सन्मानित करायचा आहे. छान कर्णधारपद आपण आमच्या या लीग मध्ये भूषवलं, तर त्याबद्दल आम्ही जयगंज संघाकडून तुमचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. यानंतर असेल आपण प्रत्येक लीग मध्ये एक पाहतो एक नन्ना मुन्ना खेळाडू असतो आणि नन्ना मुन्ना खेळाडूसाठी एक आपण पारितोषिक ठेवतो. प्रत्येक स्पर्धेत एक असा युवा खेळाडू असतो जो आपल्यातील भविष्यातील सुपरस्टारची चमक दाखवून देत असतो. म्हणजे आत्ताच तसं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच या लीग मध्ये बाळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत हे म्हणायला मी वावगं ठरणार नाही. ही जिद्द, वय कमी पण जिद्द मोठी. या स्पर्धेत आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा उगवता तारा आणि हे पारितोषिक सन्मानित केले ते गणंजय नामदेव वनकर यांनी. आणि उगवता तारा असेल येस सन्मय अमर स्पोर्ट ओणी संघाकडून सन्मय. काय मित्रांनो गोलंदाजी पाहायला भेटली या सन्मय याच्याकडून उगवता तारा. त्यांच्यासाठी खरंच सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आता. सन्मय याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि हे पाय पाळण्यात दिसतात. आजचं हे उद्याचं भविष्य आहे. हाच तो सन्मय. गणंजय नामदेव वनकरांना विनंती असेल की त्यांनी उगवता ताराचं हे पारितोषिक सन्मय याला द्यायचं आहे. छान गोलंदाजी पाहायला भेटली होती आपल्याला सन्मय याच्याकडून. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहायला भेटली आपल्याला या लीग मध्ये पर्व दुसऱ्यामध्ये. आणि आता आपण जातो या पुढच्या पारितोषिकाकडे. मित्रांनो म्हणतात ना कॅचेस विन मॅचेस आणि रन सेव्ह आर रन स्कोर. मैदानावर चित्त्याच्या चपळाईनं चेंडू अडवणारा आणि हवेत उडी मारून चौकार अडवणारा आणि कॅच घेणारा आणि आपल्या क्षेत्ररक्षणाने सामन्याला कलाटली लावणारा असं आपलं पुढचं पारितोषिक असेल ते म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे त्यांच्याकडून मिळाले ते आमचे कुमार विहान नितेश भोसले यांच्याकडून हे चषक आम्हाला परिधान झालंय. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल ऋषभ हनुमान संघ. ज्या हनुमान संघाचा ऋषभ उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नावाजला जातोय. नितेशजी भोसले यांना विनंती असेल की त्यांनी हे पारितोषिक देऊन त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तोच हा ऋषभ. यानंतर असेल ज्याच्या बॅट मधून निघालेला प्रत्येक फटका थेट प्रेक्षकांमध्ये गेला, ज्याने मैदानाभोवती चौकारांची आतिषबाजी केली, अशा क्रिकेट रसिकांचे डोळे दिपवून टाकणारा म्हणजेच उत्कृष्ट फलंदाज.
या फलंदाजी जोरावर ज्याने कित्येक आपले हे लीग मधले सामने आपल्या एक हाती जिंकून दिले तो असेल उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज हे चषक असेल दत्तज्योती बोट यांच्याकडून आणि उत्कृष्ट फलंदाज असेल जय हनुमान संघाकडचा सौरभ. छान फलंदाजी पाहायला भेटली मित्रांनो. सलग 3 ते 4 सामने जे यांचे खेळले गेले हे सामने सलग दोघांनी सौरभ आणि ऋषभ यांनी हे सामने जिंकून दिले होते. तोच हा सौरभ. विशू हरजकर यांना विनंती असेल की त्यांनी सन्मानित करायचं आहे. ओके. जयराजी रोईलकर यांना विनंती असेल की त्यांनी हे पारितोषिक उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. छान फलंदाजी पाहायला भेटली होती आपल्याला. याच सौरभ याच्याकडे जय हनुमान संघाकडे भाटिया गावातून बिलॉंग करतो तोच हा सौरभ. यानंतर असेल धावांचा पाठलाग कठीण करणारा. जेवढी आता आपण बघितलं की सौरभ यांच्याकडून फलंदाजी जसे बॅटिंग मधून धावा निर्माण झाल्या तसेच आता फलंदाजाला रोखण्यासाठी जो प्रयत्न करत असतो अचूक यॉर्कर आणि भेदक गोलंदाजीने फलंदाजांना जखडून ठेवणारा आणि संघाच्या विजयाचा पाय रचणारा अख्ख्या खाडीपट्ट्यातील स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज असेल सुजल. जय गणेश संघाचा सुजल. छान गोलंदाजी पाहायला भेटली मित्रांनो याच्याकडून. गोलंदाज मी सुदामजी कोळतरकर यांना विनंती करतो की तुम्ही हे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. छान गोलंदाजी पाहायला भेटली मित्रांनो या सुजल याच्याकडून. फायनलच्या सामन्यात तर छान गोलंदाजी पाहायला भेटली. यानंतर असेल खरं तर आता वेळ या स्पर्धेतील सर्वात मोठ्या वैयक्तिक बहुमानाची. सर्वात वैयक्तिक बहुमान ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे पहिल्या सामन्यापासून ते अगदी फायनलच्या शेवटच्या चेंडूपर्यंत ज्याने बॅट बॉल आणि फिल्डिंग अशा सर्वत्र क्षेत्रात सातत्याने अष्टपैलू कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने आपले नाव कोरले तो नवानगर दाभोळ खाडीपट्टा प्रीमियर लीग 2026चा मालिकावीर. आणि मालिकेमध्ये चषक आहे. चषक असेल मल्हार मोहन वांगणकर यांच्याकडून आणि आम्ही मगाशी ज्यांचा सत्कार केला तो जिगरी यारी ग्रुप. या जिगरी यारी ग्रुप कडून आम्हाला जे नेहमी सहकार्य मिळत असतं आणि ह्याच सामन्यांसाठी ज्याने पारितोषिक ठेवले ते म्हणजे सायकल. या जिगरी ग्रुपसाठी सर्वांनी खरंच टाळ्या वाजून त्यांचं हार्दिक अभिनंदन करायचं आहे. त्यांचं स्वागत करायचं आहे. तोच हा मालिकावीर. आता मालिकावीर म्हटलं की ज्या पहिल्या सामन्यापासून अगदी फायनलच्या सामन्यापर्यंत ज्याने जीवाचं रान करून आपला सामना जिंकवण्यासाठी ज्याने प्रयत्न केले तोच मालिकावीर असेल. मी मगाशीच म्हटलं की आता वेळ आहे या स्पर्धेत सर्वात मोठ्या वैयक्तिक बहुमानाची. सर्वात मोठा वैयक्तिक बहुमान आहे. मग तो सर्वात मोठा वैयक्तिक बहुमान असेल तर आवाज केवळ असला पाहिजे. कोण असेल मालिकावीर? यस जय गणेश संघाचा मिथून. जिगरी ग्रुप यांना विनंती असेल त्यांनी आपला जे पारितोषिक आहे जे सायकल आहे ते मिथून याला देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. जिगरी यारी. ओके.
वा छान या जिगरी ग्रुप यांच्याकडून सांगण्यात आले की जो काही जो सत्कार आहे किंवा जे पारितोषिक द्यायचं आहे हे आमच्या ग्रुपकडून म्हणजेच आमच्या वाडीतील सन्माननीय जयरथजी रोहिलकर यांना विनंती असेल, तसेच जीवन जांभारकर यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही यांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण पर्व दुसऱ्याचा मालिका वीर ठरतोय मिथून. मित्रांनो, ज्याने बॅट बॉल आणि फिल्डिंग अशा सर्व क्षेत्रात सातत्याने अष्टपैलू खेळी केली तोच हा मिथून. तसेच या मालिकावीसाठी चषक होता मल्हार मोहन वायंगणकर यांच्याकडून एक चषक होता. मी विष्णूजी नाटेकर यांना विनंती करतो की हे चषक देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. छान प्रोत्साहन मिळालं मित्रांनो. या पर्व दुसऱ्यामध्ये छान फलंदाजी पाहायला भेटली. याच मिथुनकडून जयगणेश संघाचा खेळाडू असेल. यानंतर असेल मित्रांनो ऊन असो वा दडपण, मैदानावर प्रत्येक चेंडूवर अचूक आणि तटस्थ निर्णय देणे काही सोपे नसते. खेळाचा आदर राखत अत्यंत चोख कामगिरी बजावणाऱ्या आमच्या उत्कृष्ट पंचांचा गौरव सुद्धा करताना आम्हाला अभिमान वाटतोय. यामध्ये उत्कृष्ट पंच म्हणून हे पारितोषिक ठेवलं गेलं होतं. हे ज्या आपण खारवी कट्टा ग्रुप कडून हे पारितोषिक होतं. ज्या खारवी कट्टा युट्यूब चॅनलच्या द्वारे आपल्या खारवी समाजाची व्यथा मांडणारं आपलं युट्यूब चॅनल जे चालू आहे, याच युट्यूब चॅनलच्या मार्फत या उत्कृष्ट पंच हे पारितोषिक ठेवलं गेलं होतं. आणि या उत्कृष्ट पंचाचं मानकरी ठरतोय नाशिकेत वायंगणकर. नाशिकेत वायंगणकर विनंती असेल रणजितजी आंबेडकर यांना विनंती असेल त्यांनी हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. आणि सन्मान त्यांना हे पारितोषिक देतील आजीजी मान्यार यांना विनंती करतो की तुम्ही त्यांना हे पारितोषिक देऊन त्यांना सन्मान करायचा आहे. हे पारितोषिक देऊन त्यांना गौरव करायचा आहे, त्यांना गौरवायचं आहे. आशिष दाभोलकर यांना विनंती असेल की नाशिकेत वायंगणकरजी इथे उपलब्ध नाही आहेत, तुम्ही त्यांचा पारितोषिक घेऊन त्यांचा स्वीकार करायचा आहे. यानंतर असेल मैदानातील थरार, चौकार, आनंद आणि प्रत्येक चेंडूचा इतिहास आपल्या शब्दाच्या जादूने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा, या स्पर्धेची खरी गंमत वाढवणारा एक बुलंद आवाज, एक नवखा आवाज आपल्याला पाहायला भेटला होता, ऐकायला भेटला होता. तेच आमचं पारितोषिक असेल उत्कृष्ट समालोचक. आणि उत्कृष्ट समालोचक असेल आमच्या जयगणेश संघाचाच एक खेळाडू, एक आयोजक, तो म्हणजे सिद्धजी जांभारकर. मी किरणजी जांभारकरांना विनंती करतो की सिद्धजी जांभारकर इथे अवेलेबल नाही येत, तुम्ही त्यांचा सत्कार पारितोषिक तुम्ही घ्यायचंय. मी जीवनजी जांभारकर यांना विनंती करतो की तुम्ही हे पारितोषिक किरणजी जांभारकर यांना गौरवायचं आहे. यानंतर आपण वळतोय या चमचमतात ट्रॉफीकडे.
याच ट्रॉफ्या आपण गेल्या वर्षी गेल्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं, त्या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं जय हनुमान संघाने. आणि आता मात्र या आपण मगाशीच फायनलचा सामना पाहिला. या फायनलच्या सामन्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आपण काढलं होतं. या तृतीय क्रमांकाचा सामना झाला होता शरू स्ट्रायकर्स वर्सेस अमर स्पोर्ट. आणि हे तृतीय क्रमांक ज्याने आम्हाला दिलाय ते श्रीमती प्रभावती विश्रामणकर यांनी स्पर्धेत अत्यंत उत्कृष्ट खेळ करत शेवटपर्यंत झुंजत देणारा हा संघ आणि या दुसऱ्या पर्वात दिमाखात तृतीय क्रमांक पटकावणारा हा ठरला आहे. मी संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की तृतीय क्रमांक ठरतोय अमर स्पोर्ट ओणी. संदीप जीवनकर यांना विनंती असेल की तुम्ही हे तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अमर स्पोर्ट संघाला हे चषक देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. संदीप जीवनकर. अमर स्पोर्ट संघ पहिल्या खेळीच्या सामन्यांपासून छान आपल्याला फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला भेटली. छान त्यांचा गेम आपल्याला पाहायला भेटला. मात्र सेमीफायनल मध्ये असताना त्यांना हार पत्करावी लागली होती आणि तिसऱ्या क्रमांकासाठी आपण एक सामना ठेवला होता आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ज्याने सामना जिंकला होता तोच हा तृतीय क्रमांकाचा होनी. धन्यवाद अमर स्पोर्ट संघ आणि सर्व संघ मालक आणि संघ नायकांचा सुद्धा आम्ही जय गणेश संघाकडून हार्दिक आभार मानतो. कारण का ही लीग स्पर्धा आहे. लीग स्पर्धा भरत असताना संघ मालक ह्या म्हणजे या लीगचा म्हणजे हृदय मानलं जातं तेच संघ मालक. कारण संघ मालकांच्या जोरावरच या लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. आता मात्र जो फायनलचा सामना झाला होता तो जय हनुमान आणि जय गणेश या संघामध्ये छान फायनल आपल्याला पाहायला मिळाली होती. या जय गणेश आणि जय हनुमान संघाकडून खरं तर गेल्या पर्व पहिलं याच्यामध्ये सुद्धा जय हनुमान संघाने फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि प्रवेश करून प्रथम क्रमांक घेतलं होतं. तेच जय हनुमान संघ याही वर्षी फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि जय गणेश संघासमोर त्यांनी लढत लढली होती. मात्र या फायनलच्या या महायुद्धात ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानली नाही, जरी आज ते विजेतेपदापासून थोडे दूर राहिले असले तरी त्यांनी संपूर्ण स्पर्धेत आणि रसिकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. जोरदार टाळ्यांनी गजरात स्वागत करूया नवानगर दाभोळ खालीपट्टा प्रीमियर लीगचे उपविजेते जय हनुमान संघ भाटी. हे चषक आम्हाला हे चषक ज्यांकडून पुरस्कृत केलं होतं ते निकेतन देवजी कोलथरकर यांच्याकडून हे चषक पुरस्कृत केलं होतं. मी निकेतन देवजी कोलथरकर यांना विनंती असेल की त्यांनी तुम्ही सुद्धा इथे समर्थ कक्षाकडे यायचं आहे. तसेच विष्णूजी नाटेकर आणि सुदामजी कोळकरकर यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जय हनुमान संघाला देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. आपल्याला छान खेळ आपल्याला पाहायला भेटला होता. मगाशीच आपलं एक कॅप्टन कूलचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत होतं. तोच हा कॅप्टन कूलचा संघ म्हणजे ऋषभ पटेकर. त्यांचा हा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारताना ऋषभ पटेकर छान खेळ पाहायला भेटला जय हनुमान या संघाकडून. सर्व पहिलं याच्यामध्ये तो
विजेता ठरला होता तोच हा जय हनुमान संघ या पर्वात सुद्धा फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि फायनल प्रवेश मध्ये थोडे दूर राहिले तरी संपूर्ण स्पर्धेत आणि रसिकांच्या मनावर राज्य केलं तेच हा जय हनुमान संघ. आता मात्र आपण निघतोय आता आपण वळतोय खरंच तो क्षण आलाय की ज्याच्यासाठी खारवी कट्टा मैदानावर आपण 3 दिवस सलग आपण हे सामने खेळतोय. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण आपल्याला पाहायला भेटला. तोच 3 दिवस हे सामने खेळवत असताना खरं तर हे सामने खेळवत असताना कुणालाही दुखापत झाली नाही. ही आम्ही खरं तर जय गणेश म्हणजे गणपतीच्या चरणी आम्ही प्रार्थना केली होती की कोणीही कुठलाही दुखापत होणार नाही आणि कोणताही गाळबोट न लागता आज या सामने पूर्ण पार झाले आणि तो क्षण आता आला आहे. म्हणजे तो क्षण आहे ज्याच्यासाठी खारवी कट्टा मैदानावर आपण 3 दिवस जनसागर आपला उसळला होता. उत्कृष्ट नियोजन, जिद्द आणि सांघिक कामगिरी आणि अजोड कौशल्याच्या जोरावर दुसऱ्या पर्वाच्या भव्य चषक आणि विजेत पदावर ज्याने आपले नाव कोरले आहे त्यांच्यासाठी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या जोरावर आपण त्यांचं स्वागत करूया. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जातोय जय गणेश संघ नवानगर. गणपती बाप्पा. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असेल. पारितोषिक गौरवण्यासाठी मी आपल्या वेल्दूर गावचे प्रथम नागरिक दिव्याताई वणकर यांना विनंती असेल आणि तसेच वेल्दूर ग्रामपंचायतचे सदस्य प्राजक्तताई जांभरकर यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही तुमच्या हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन त्यांना गौरव करायचा आहे. तसेच हे पारितोषिक ज्याने आम्हाला सुपूर्द केलं होतं तेच निकेतनजी कोळथरकर यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या पर्वाचा त्या क्रिकेटचा महासंग्राम सायली भोसले यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही सुद्धा हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन त्यांना गौरवायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवर तसेच मान्यवरांसाठी एक त्यांना विनंती असेल की त्यांनी सुद्धा हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देऊन जय गणेश संघाला गौरवायचं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ज्याने आपल्या नावावर केलं तोच हा संघ म्हणजे जय गणेश नवानगर संघ. या जय गणेश संघाचा संघ मालक अजिंक्य दाभोलकर आणि रतेश्वर जांभरकर यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद मान्यवरांचे खरंच खूप खूप आभार. यानंतर एक 2 शब्द मी संदीपजी वणकर यांना विनंती आहे की त्यांनी 2 शब्द या स्पर्धेबद्दल बोलावे. सुरेख आयोजन नियोजन या सामन्यांमध्ये पाहायला मिळालं. जय गणेश संघाची अतिशय सुंदर इथे नियोजन करताना दिसले. राकेशजी भोसले यांनी सुंदर समालोचन केलं. अतिशय उत्कृष्टपणे आपले विषय आपले शाब्दिक आभार मानले आणि हा बोलण्याची वेळ नाही आहे. सगळ्यांना पुनश्च शुभेच्छा देतो पर्व 3 साठी. गणपती बाप्पा.